शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्याची दुसरी बाजू म्हणजे बुधवार पेठ. संध्याकाळ झाली की या ठिकाणचे रस्ते वेशा बाजारानं गजबजून जातात. झगमगाट, खाणाखुणा आणि शिव्या यामागेही या महिलांची कहाणी अगदी दुर्दैवी आहे. याच पुण्यातील वेश्यावस्तीमध्ये याच महिलांसाठी अनेक संस्था काम करतात. पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीत मोठे मोठे सण उत्सव नेहमी साजरे होतात. सध्या सर्वत्र नवरात्रीची धामधूम पाहायला मिळते. पुण्यातील बुधवार पेठमध्ये देखील नवरात्र उत्सवानिमित्त देवीचं आगमन झालंय. या ठिकाणच्या अलका फाउंडेशनच्या वतीनं पुण्यात पहिल्यांदाच देवदासी महिलांच्या हस्ते देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या ठिकाणच्या काही देवदासी महिला या नवरात्रीचे उपवास करतात. त्याचबरोबर दुर्गा देवीची पूजा देखील करतात. काही महिला आपल्या घरामध्ये घटस्थापना करतात. अलका फाउंडेशनच्या अलका गुजनाळ यांनी या सर्व महिलांना एकत्र आणत देवीची प्रतिष्ठापना अलका फाउंडेशन आणि अखिल बुधवार पेठ नवरात्र उत्सव ट्रस्ट यांच्या वतीनं केली आहे. यावेळी महिलांची फेरी देखील काढण्यात आली. या प्रसंगी महिलांनी पिवळ्या रंगाचे फेटे परिधान केले होते. तसेच यावेळी देवीची मनोभावे पूजा देखील करण्यात आली. या पहिल्यांदा राबवल्या गेलेल्या उपक्रमाविषयी बोलताना अलका गुजनाळ या म्हणाल्या की पुण्यातील रेड लाईट एरियात राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमात आम्ही अनेक महिलांना सहभागी करून घेतला. पश्चिम बंगालमध्ये वेश्यालयातील मातीपासून दुर्गा देवीची मूर्ती तयार केली जाते आणि याच कल्पनेवर आधारित हा उपक्रम आम्ही पुण्यात राबवला, असं समाजसेविका अलका गुजनाळ यांनी म्हटलं. नवरात्र उत्सव म्हटलं की स्त्री शक्तीचा जागर आलाच. आज प्रत्येक भागामध्ये, शहरामध्ये, भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती स्त्री शक्तीचा जागर केला जातो. नवरात्र उत्सवामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आणि स्वतःचं अस्तित्व उभं करणाऱ्या, निर्माण करणाऱ्या महिलांचा सत्कार केला जातो. आज नवरात्र उत्सव मंडळ अखिल बुधवार पेठ 994 बुधवार पेठ या मंडळांनी प्रथमतःच त्या भागातील बुधवार पेठेतील देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी एक सुंदरसं असं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि ह्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये तिथल्या भागातल्या देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिलांचा प्रथमतःच मिरवणुकीमध्ये सहभाग आहे आणि त्यांच्या हस्ते दुर्गा पूजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. काही जणांच्या मते वेश्या व्यवसाय हा वाईट मानला जातोय. असं असलं तरी वेश्या या समाजाचा भाग असतात आणि दुर्गा पूजा या निमित्तानं तरी त्यांना थोडी मानाची वागणूक मिळावी आणि तुम्ही आमच्या समाजातील आहात असा विश्वास मिळावा म्हणून ही प्रथा प्रथमच सुरू करण्यात आली असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.